दोन मिनिटं बोला. आपल्या राज्याचे मंत्री सन्माननीय संजय बनसोडे साहेब, माननीय अण्णा, माननीय सावकार, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि आजच्या पत्रकार परिषदेसाठी कमीच वेळामध्ये आपल्या सर्वांना निरोप दिल्यानंतर आपण सर्वजण जे उपस्थित झाला त्यासाठी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपले आभारी व्यक्त करतो. आज पत्रकार परिषदेच्या मागची भूमिका म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, काल राज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाची तयारी झाली. त्या तयारीनंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतली. पण ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती ही आपल्यापर्यंत देणं हे आपली जबाबदारी असते, नेतृत्वाची ही जबाबदारी असते. त्या निमित्ताने आज आपल्या सर्वांना बोलवलं पूर्ण कार्यक्रमाची लाईनअप असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. आजच्या तयारीसाठी 30 तारखेच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज आम्ही सर्वांनी एकत्रित महायुतीची बैठक घेऊन बैठकीमध्ये सर्वच पक्षाचे लोक आणि सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. उपस्थित झाले. जवळपास 550 ते 600 कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार बैठक संपन्न झाली. 30 तारखेसाठी सर्वजण कार्यकर्ते कार्यक्रम चांगला व्हावा. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहत असताना की ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रपतींचा कार्यक्रम होणं हेच आपल्यासाठी आम्ही बघत असताना आमच्यासाठी फार मोठी गोष्ट. मी आवर्जून मंत्री महोदयांना सांगितलं, खरंच आतापर्यंत कधी तुमचा हेवा वाटत नव्हतं, पण आज जर तुमचा हेवा वाटल्यासारखं वाटतंय नाही. कारण खरंच त्यांचं कौतुक करणं आणि ही सोपी गोष्ट नाही. अनेक नेतृत्व येतील, अनेक मोठमोठे राजकीय क्षेत्रातले लोक येतील आणि कदाचित समजा शहरी मतदारसंघ असतात, जिल्ह्याचं ठिकाण राहिलं असतं तर कार्यक्रम होणंही आपण समजू शकतो. पण ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणं, सहज त्यांना बोलत असताना म्हटलं की कुठंतरी ह्या निमित्ताने तुम्ही असं जे रचना लावून राष्ट्रपतींना बोलवणं, सगळे कार्यक्रम करणे आणि तुम्ही उदगीरला जिल्हा करण्याच्या दिशेने घेऊन चाललात असं मला वाटतं, असं मी त्यांना. आणि कदाचित ही भूमिका त्यांच्याही मनातलं हेच आहे आणि आपल्या सर्वांच्या मनात उदगीर जिल्ह्याचं ठिकाण बनायला पाहिजे. मला एक उदाहरण देऊन मी माननीय मंत्री महोदयांकडे पुढची पत्रकार परिषदेसाठी जबाबदारी देतो. आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे लातूरला नवे रेल्वे 2-3 एक्स्ट्रा आपल्याला म्हणजे असं हैदराबादची असतील अशा नव्या 2-3 रेल्वे मागणी करण्यासाठी गेलो. आणि त्यावेळेस मंत्री महोदयांनी पियुष गोयल साहेब होते, त्यांनी विचारलं की तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर काय, म्हणजे नव्या जर रेल्वे द्यायचे असतील तर तुम्हाला तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का असं फोन करून विचारल्यानंतर त्यावेळेस आपल्या लातूरच्या रेल्वे स्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. आणि त्यामुळं आपल्याला ज्या नव्या रेल्वे मिळायला पाहिजे होत्या त्यावेळेस आपल्याला रेल्वे मिळालेले. तसं एखादा भागाचं ज्यावेळेस आपण त्याचं विकसित भागाकडे घेऊन जात असताना जिल्हा निर्मिती करण्याच्या भूमिकेवर पुढं पाऊल टाकत असताना पहिलं विचारलं जातं की तुमच्याकडे ह्या सर्व गोष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का. जिल्हा निर्मिती करण्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे का असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस मला असं वाटतं की आज जिल्हा निर्मिती करण्यासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय ते उदगीरमध्ये माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये झालंय असं आम्ही स्वाभिमानाने अभिमानाने सांगू शकतो. निश्चित या दिशेने त्यांनी चालले. उद्याच्या कार्यक्रमासाठी 30 तारखेच्या कार्यक्रमासाठी माझी व्यक्तिगत पत्रकार बांधवांना ही विनंती असेल, विनंती असेल की राष्ट्रपतींचा महामहिमचा जो दौरा आहे, राष्ट्रपतींच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलची माहिती खूप जणांना अनेक जणांना पूर्ण माहीत नसणार आहे. पण खऱ्या अर्थाने पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांची जीवनपट जे आहे ते आपण लोकांपर्यंत मांडू शकतो. कारण एक संघर्षमय जीवन म्हणजे महिलांनी एका संघर्षमय जीवनातून कशा पद्धतीने पुढचं वाटचाल करायची असते, अनेकांना ते इन्स्पायरिंग राहू शकते, त्यांना प्रेरणा देणारं राहू शकते. त्यांचं जीवन जर आपण आपल्या माध्यमातून जर राष्ट्रपतींचं जीवन या निमित्ताने आपल्याला जर मांडता आलं तर निश्चित अनेक लोकांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा त्या ठिकाणी मिळेल. आपल्या सर्वांना माहीत असेल आणि अनेक गोष्टी तिथे माहीत पण नसणार आहे. आमच्या ज्यावेळेस राष्ट्रपतींचं राज्यपालाच्या नंतर राज्यपालाचा त्याचा कालावधी संपला
परत ते कालावधी संपल्यानंतर त्यांच्या जशा रुटीन प्रमाणे बॅग गेले, ओरिसाला गेले, त्यांच्या गावाकडे गेले, त्या मंदिरामध्ये त्यांनी शिकवायचे, शाळा घ्यायचे मंदिरामध्ये. परत ते मंदिर स्वच्छ केले आणि परत तिथं त्यांनी शाळा चालू होती, त्यांची शाळा घेत होती, म्हणजे लहान लेकरांना त्यांना शिकायला. आणि हे करत असताना त्यावेळेस त्यांना फोन आला पंतप्रधानांचा की आपल्याला आगामी आम्ही विचार करू. म्हणजे एवढं सर्वसाधारण असणारे व्यक्तिमत्व, पण त्यांच्या जीवनातले जे संघर्ष, जर आपण त्याच्या खोलात जर गेलात, माहिती घेतलात, तर एक चांगलं जीवनपट, इन्स्पायरेशन किंवा प्रेरणा देणारं जीवन हे राष्ट्रपतींचे. आणि असं व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये येत आहे, या गोष्टीबद्दलही आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती जावी असं आम्हाला वाटतंय. निश्चितपणे एक चांगला आणि आनंदाचा दिवस हा 30 तारीख आपल्या सर्वांसाठी असेल. आणि मंत्री महोदयांच्या मनामागली जी संकल्पना आहे, संकल्पना त्या निमित्ताने पुढं घेऊन जाण्यासाठी, म्हणजे जनतेच्या मनातली संकल्पना या निमित्ताने एक कार्यक्रम म्हणजे निमित्त असतो. आम्ही अनेक मंत्र्यांना बोलवतो आणि नेत्यांना बोलवतो, त्याच्या मागचा आमचा एक हिडन एजेंडा असतो. तसा एक एजेंडा पण आहे की बाबा त्याच्या माध्यमातून आपल्या उदगीरला जी लोकांच्या मनातली भावना आहे ती कशी पूर्ण करता येईल अशी त्यांची भावना आपल्याला माहिती. परत मी आता त्यांना विनंती करतो की राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या बाबतीतली पूर्ण माहिती जी काय असेल त्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर करतील. आपण सर्वजण कमी वेळात आलं त्यासाठी आपण सहर्ष आहोत. आजच्या या पत्रकार परिषदेला आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय संभाजी पाटील साहेब आणि मंचावरील सर्वच नेतेमंडळी आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बांधव, जर आपण एक शॉर्ट नोटीसमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा तुमचे मी या ठिकाणी आभार या ठिकाणी करतो. आणि सर्व नेतृत्व सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. महामहिम राष्ट्रपती महोदया यांचा 30 जुलैचा उदगीरचा दौरा आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन आणि त्यांची सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. 2 दिवसाच्या दौऱ्यावरती राष्ट्रपती महोदया महाराष्ट्रात त्या ठिकाणी येत आहेत. 30 तारखेला मुंबईवरून राजभवनातून ते निघतील आणि नांदेडच्या विमानतळावर त्या ठिकाणी येतील. आणि नांदेडच्या विमानतळावरून वेळ किती आहे? 10:55 अरे नांदेडला 10:55 आणि 11:05 निघतील. इथं 11:45 11:45 नांदेडला याच्यासाठी उतरता खरं ते लातूरलाच, पण त्यांचं बोईंग विमान असल्यामुळं आणि ते हेलिकॉप्टर त्यांचे असतात नेव्हीचे, आणि म्हणून ते नांदेडला मोठं विमानतळ आहे या दिल्लीच्या दिल्लीपासूनचं, आणि म्हणून ते त्या ठिकाणी उतरतील आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरनी उदगीरमध्ये येतील. हेलिपॅडनंतर उतरल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं आपण उदगीरकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल आणि तिथून डायरेक्ट त्या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि तिथं देशातले महाराष्ट्रातले अनेक पूज्य भंते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तिथं बुद्धवंदना, आशीर्वाद वचन त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर ते डायरेक्ट उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती राष्ट्रपती महोदया सर्व जनतेला, उदगीरकरांना, लातूर जिल्ह्यातील जनतेला, मराठवाड्यातील जनतेला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर त्या रेस्ट हाऊसला या ठिकाणी येणार आहेत आणि किमान 2 तास वेगवेगळ्या भेटी, त्यांनी जे कोणाला वेळ दिला असेल त्या भेटी त्या घेतील आणि तो राखून वेळ त्या ठिकाणी जवळजवळ आपल्याकडं 4 तास त्यांचा वेळ त्या ठिकाणी असणार. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत असताना एवढा वेळ कुठेही तरी त्या ठिकाणी दिलेला नाही. आणि म्हणून त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्यपाल रमेशजी बैस साहेब, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि जिल्ह्यातले सर्व खासदार,
सर्व आमदार, सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि ते इथून पुन्हा नांदेडला जाऊन नांदेड मार्गे ते दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहे. काल आम्ही आदरणीय भैयासाहेबांनी आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही राष्ट्रपती महोदयांचा प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे तयारी कशा पद्धतीने करायची त्याचाही आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतला. विविध पथके स्थापन करून त्या काही अधिकाऱ्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आली. दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीनं करता येईल त्याच्यासुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिल्या. सुरक्षेचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही घेण्यात आला आणि म्हणून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उदगीर आणि जळकोटमध्ये तर जनता येईलच, पण लातूर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणावर महामहिम राष्ट्रपती महोदयाला पाहण्याकरता त्यांना ऐकण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून मला आपल्याला नम्र विनंती करायची आहे की आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यूट्यूब असेल, या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय 30 तारखेला त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण जास्तीत जास्त करून लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करावं अशी नम्र विनंती मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी करतो. अशा अनेक कार्यक्रम आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या, पण आपल्याला आलेली ही सुवर्ण संधी आहे. तर आपण गेल्याच 10 दिवसापूर्वी आपण त्याला निमंत्रण दिलं होतं. इतक्या लवकर ते निमंत्रण स्वीकारतील असंही मला त्या ठिकाणी वाटलं होतं, पण ते निमंत्रण स्वीकारल्या आपल्याला कमी जरी वेळ मिळाला असेल तर आपण सर्वजण आपण उदगीरकर जळकोटकर आपण होस्ट आहोत. म्हणून लातूर जिल्ह्यातले सर्व पत्रकार ज्यावेळेस येत असतील, महाराष्ट्रातील पत्रकार येत असतील, इंटरनॅशनल देशातले पत्रकार त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून त्या सगळे पत्रकार जरी येत असतील तर त्यांची सुद्धा जबाबदारी त्यांना सर्व व्यवस्था करण्याचं काम आपल्या इथल्या सर्व पत्रकारांनी त्या ठिकाणी आपण केली पाहिजे आणि तुम्ही करणार याची 100% खात्री मला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य होण्याकरता आपल्या पेपरच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्या 4 दिवस 5 दिवस आपण लोकांपर्यंत पोहोचवा अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि खरंच म्हणजे आपण उदगीरकर भाग्यवान आहोत की आता भैयासाहेब म्हणाल्याप्रमाणे की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रपती येण्याचा हा पहिलाच मान आहे आणि आपल्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू मॅडमचं जीवन संघर्ष भैयाने त्या ठिकाणी सांगितले. खरंच म्हणजे एवढं भारी व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपण सुद्धा सगळेजण आपण तर महापुरुषांच्या सर्व मंदिर असेल, मस्जिद असेल, सर्व गुरुद्वारे असेल, चर्च असेल तिथं आपण रोषणाई करणारच आहोत. पण आपण हा कार्यक्रम जसं दिवाळीमध्ये आपण घर सजवतो, शहर सजवतो, त्याच पद्धतीनं आपण सगळेजण मिळून हे आपलं शहर एक चांगल्या पद्धतीने सजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा प्रचार करून त्या ठिकाणी सजवून एक आगळी वेगळी ओळख उदगीरची पार भारतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा मनापासून आपण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या राष्ट्रपतीच्या प्रेसमध्ये माहिती असल्यामुळे तिकडे पत्रकार तुम्हाला माहिती दिली. आपण सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो, प्रत्येकाचं स्वागत करतो आणि आम्हाला अभिनंदन करतो की आपल्या उद्देशासाठी हे अतिशय महत्वपूर्ण प्रसंग समजून आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्याला प्रसिद्धी द्यावी.